असताना माझा बांध तोडून माझ्या हद्दीत विहीर पाडून मला दमदाटी देऊन जातीवादावर शिव्या देऊन मला विहिरीत ढकलून दिलं. कोण आहेत ते लोक? काय जाफरभाईची 2-3 पोरं, त्याचा बंधू योग, पुतणे योग, असे 2-4 जणांनी मला आतमध्ये ढकललं. कुठून ढकललं आतमध्ये तुम्हाला? मला इथून ढकललं ह्या खडकावून. का का ढकलण्याचं कारण काय? काढायची कारण म्हणजे शिकडून मी पाणी धरून आलतो दुसऱ्या रानातून, तेव्हा ती इथं रोजचा रस्ता असतो म्हणून मी आपला सहज गेलो. डोकावलं सही डोकवायला गेलो तर ते 5-5 आंबे खालून उठले. ते कडवळ आहेत, मका आहे, त्याच्यातून उठले. ते खरपाच्या आड बसलेली मला काही दिसली नाहीत. मी उठलो असं बोलवून घेतलं जवळ की त्यांनी मला धरलं 2-4 जणांनी. काय रे मागत्यात? काय रे मागत्या? काय बरं म्हणून तर त्यांनी मला एक शिवगाळ केली, माग मार म्हणून, दुर्नकदारी काहीतरी असं बोलली. बोलल्यानंतर मला उचललं, असं ढकलून दिलं. तुझी एहर म्हणतो, तुला एहरीतच जीव मारून टाकतो. कोणी कोणी ढकललं तुम्हाला? जाफरभाई एक, त्याची 2 पोरं, एक उस्मान भाऊ त्याचा, अकबर, असे 2-4 जण होते. बाकीचे 2-3 जणांची काय नाव माझ्या ध्यानात नाहीत. मी काय बाकीचं जास्त सांगत नाही. नंतर कोणी काढलं तुम्हाला वरून? नंतर आपल्या मयूर तिकडून आला. त्याला कोणतरी सांगितलं, तो मला बघायलाच आला. तेव्हा त्याने मला काढलं 1 तासाभराने. मी तोवर एरीत आरडत होतो. आता काय मागणी काय आहे तुमची? आता मागणी काय असन तुमची, सरकार मायबाप तुम्ही आहेत, काय करायचं तुमच्या नियमाने तुम्ही करू शकतात. बांध सोडून विहीर माझ्या हाती. आता मी काय मागणार आता? माझं वय बी पुरं झालेलं आहे आणि मी आज आता मग माझी मागणी तीच आहे, कुणाच्या तरी हाताने मरणं कशाला पाप करता? दुसरं काय करणार? तुम्ही गावातील पोलीस पाटील किंवा सरपंच यांना कळवलं का? त्यांना कळवलं होतं अगोदर. पोलीस पाटलाला त्यांना सगळं सांगितलं होतं. पोलीस पाटलांनी त्यांनी गावकरी जमून आजपर्यंत मला त्यांनी थोपवून धरलं होतं, पण त्यांनी काय कुणाचं ऐकलं नाही. पोलीस पाटील, सरपंच, दुसरा उपसरपंच, दुसरा कोण चेअरमन, अशी लोक आणून मी धावलं होतं. त्यांनी मला एक परिस्थिती सांगितलं होतं, दम आपण काही बी करू पण जरा दम काढा. मग त्यांचं ऐकून माझ्यावर हा टाइम आला, बाकीचं दुसरं काही नाही. हे तुम्हाला तुमच्या जाती धर्मामुळे तुम्हाला टार्गेट केलं जातंय का वेगळं काय कारण आहे? तुम्ही हिंदू आहेत म्हणून तुम्हाला टार्गेट केलं जातंय का? हा, हिंदू म्हणून. मग ह्याच्यामुळं हे झालेलं आहे सगळं. दुसरं बाकीचं काय आता मी पुढचं काय सांगता येत नाही मला, काय होईल ती. माझी एक मुलगा माझ्या सांगते, एक पुण्याला आहे, एकाचा आदोहकम झालाय, नातू माझ्या सांगते आहे. त्या नातूवर जास्त शिस्त त्यांची जास्त आहे. नातू कुटुंब त्यांच्या दहशतीखाली का दबावाखाली का त्यांच्या? हा, दबावाखालीच म्हणावं लागेल. आता काय त्याची धपाज माणसं आहेत ना जास्त त्यांची. मग आता 1-2 मी म्हातारा माणूस, ती पोरगा काय करणार आहे? अशा गप पडून ती काहीतरी करू शकतात. मग आता ह्याचा बंदोबस्त कोणी करायचा? मला भीती वाटते जास्त. माझा जन्म, मी मेलेलंच जिवंत झालं ना, आज बी मरायला मी तयार आहे. ह्या पोराला काय धोका झाला तर काय करणार मी? त्याचा बाप आदो आहे, त्याचा भाव चुलता पुण्याला आहे, सगळे त्याचं गणगोत्र पुण्याला आहे. मग आता एकटंच माझ्या पैसे आहे, मला आसरा आहे तेवढाच. ह्याच्या पुढे मला काही, तुमच्या मायबाप तुम्ही काही बी करू शकता.